माझं नाव वशिष्ठ भिसे आहे. मी मूळचा बीडचा आहे. सध्याला पुण्यात राहतो. मला एव्हीएन डिटेक्ट झालेला जुलै 2022ला. मी सरांकडे इथं ट्रीटमेंट घ्यायला 4 जानेवारीला आय थिंक आले. 4 जानेवारी 2023ला आलेलो. माझा 20 सेटिंग आणि हा 4th फॉलोअप आहे. इथे एकदम बेस्ट ट्रीटमेंट, एकदम बेस्ट आहे. काही काळजी करायचं टेन्शन नाही, काही नाही. तुम्ही बिनधास्त ट्रीटमेंट ही घ्या. आणि मला डॉक्टरांनी तर ऑलरेडी पहिल्याच याला सांगितलं होतं की तुला सर्जरी शिवाय पर्याय नाहीये, पण असं काही नाहीये. मी आता जवळपास 22, 23, 24 आणि हा 25 मिड आलाय. एकदम मस्त, एकदम फाईन आहे. आणि मला मी ऍक्च्युली पुण्यात राहतो आता, तर नवले हॉस्पिटलच्या समोरच राहतो. जेव्हा पण मी डॉक्टरांकडे तिथं हॉस्पिटलमध्ये जातो आम्ही फिरायला, तेव्हा डॉक्टर विचारतात की अरे ट्रीटमेंट कुठे घेतली, काय केलंस, कसं केलं. ते ऑर्थोपेडिक सर्जन मला विचारतात. हे खरंच एकदम भारी ट्रीटमेंट आहे. तुम्ही शर्मा सरांकडे या आणि ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट करा. माझं नाव वशिष्ठ भिसे आहे. मी मूळचा बीडचा आहे. सध्याला पुण्यात राहतो. मला एव्हीएन डिटेक्ट झालेला जुलै 2022ला. मी सरांकडे इथं ट्रीटमेंट घ्यायला 4 जानेवारीला आय थिंक आले. 4 जानेवारी 2023ला आलेलो. माझा 20 सेटिंग आणि हा 4th फॉलोअप आहे. इथे एकदम बेस्ट ट्रीटमेंट, एकदम बेस्ट आहे. काही काळजी करायचं टेन्शन नाही, काही नाही. तुम्ही बिनधास्त ट्रीटमेंट ही घ्या. आणि मला डॉक्टरांनी तर ऑलरेडी पहिल्याच याला सांगितलं होतं की तुला सर्जरी शिवाय पर्याय नाहीये, पण असं काही नाहीये. मी आता जवळपास 22, 23, 24 आणि हा 25 मिड आलाय. एकदम मस्त, एकदम फाईन आहे. आणि मला मी ऍक्च्युली पुण्यात राहतो आता, तर नवले हॉस्पिटलच्या समोरच राहतो. जेव्हा पण मी डॉक्टरांकडे तिथं हॉस्पिटलमध्ये जातो आम्ही फिरायला, तेव्हा डॉक्टर विचारतात की अरे ट्रीटमेंट कुठे घेतली, काय केलंस, कसं केलं. ते ऑर्थोपेडिक सर्जन मला विचारतात. हे खरंच एकदम भारी ट्रीटमेंट आहे. तुम्ही शर्मा सरांकडे या आणि ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट करा.